वाड्याच्या दरवाजाशी साठीच्या उमाबाई उतरल्या. प्रवासाचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. वाड्यात उमाबाईंनी प्रवेश केला. विश्वासरावांनी मुजरा केला. बाळंत घराच्या आत येताच जिजाबाई पाया पडल्या. लक्ष्मीबाईंनी वंदन केले. उमाबाई म्हणाल्या, बेटा, बास सोडून कशाला आलीस? मी नसते का आले? बाळ पाळण्यात झोपला होता. बारक्या नजरेने बाळाला निरखीत त्यावरून सदका उतरीत उमाबाई म्हणाल्या, तुझ्याच वळणावर गेलाय हो? बारसं केव्हा? लक्ष्मीबाई म्हणाल्या, उद्याच. कालच राणीसाहेब म्हणत होत्या की बाळाच्या घरचं कुणीतरी हवं म्हणून. वाटणारच पोरीला. जीव चांगला आहे हो मुलगा. मनात आणशील ते पुरं करणार असं दिसतंय. आणि एकदम गंभीर होऊन उमाबाई म्हणाल्या, आणि याच्या बापाला कळवलं का? हो. कुठला येतोय तो? घरचं सोडून लष्कराच्या भाकरी भाजीत फिरणार तो. जळलं ते राजेपण. दोघी हसून उमाबाईंच्या ऐकत होत्या. थोडा वेळ गेला आणि उमाबाईंनी विचारले, केव्हा उठणार ग हा? जिजाबाईंना हसू आवरणं कठीण गेलं. त्या म्हणाल्या, सासूबाई घ्या ना. उठला म्हणून काय झालं? पुन्हा मांडीवर झोपेल. नको ग, मी थांबेन. झोपमोड कशाला? आणि थोरला कुठे आहे ग? स्वारी बरोबरच. तो एक गाढव आणि लहान पोराला पाठवणारी तू 7 गाढव. अशा पोराची वणवण करतात का? मी असते तर सांगितलं असतं. निश्वास सोडून त्या म्हणाल्या, पण माझं तरी कुठं ऐकतोय तो? उमाबाई बारीक सारीक गोष्टींचा तपास करीत होत्या. उत्तरे द्यायची दोघांना सुचत नव्हती. तेवढ्यात बाळाचे रडणे कानावर आले. उमाबाई गडबडीने उठल्या. त्यांनी बाळाला उचलले. पटापट मुके घेतले. मांडीवर घेऊन त्या बाळाला उगी उगी करू लागल्या आणि संकटातून सुटका केल्याबद्दल जिजाऊंनी बाळाच्या रडण्याला धन्यवाद दिले. पहाटे गड जागा झाला तो सनई चौघड्याच्या आवाजाने. वाड्याच्या दारावर तोरणे बांधली गेली. दासींनी सडा शिंपून रांगोळ्या भरल्या. पाकगृहासाठी गंगा जमुना टाक्यांचे पाणी उपसले जाऊ लागले. बाळाची जरी कुंची, दागिने, कपडे पाहून उमाबाईंनी पसंतीची मांडव लावली. शास्त्रांना बोलावून दिवसाची परत खात्री करून घेतली. सूर्योदयापासून गडावर माणसांची वर्दळ सुरू झाली. जुन्नर गावच्या प्रतिष्ठित घरातील स्त्रिया डोलीमेन्यांनी गड चढत होत्या. गोरगरीब अन्नाच्या आशेने वर येत होते. उमाबाई सारे कौतुकाने पाहत होत्या. साऱ्यांची जेवणे झाले. साऱ्या जणी पाळणा सजवू लागल्या. बाळाला सजवू लागल्या. गाण्याचे सूर उठू लागले. बारशाची वेळ झाली. जिजाऊंनी उमाबाईंना हळूच विचारले, बाळाचं नाव काय ठेवायचं? तू काय ठरवलंस? शिवाईला नवस बोलले होते. शिवाजी ठेवूया. ठेव, चांगला आहे. सुहासिनींनी बाळाला जिजाबाईंना ओवाळले. बाळाला लक्ष्मीबाईंनी हातावर घेतलं. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, दामोदर घ्या असे झाले. जिजाऊ पाळण्यात वाकल्या. त्या बाळाच्या कानाशी म्हणाल्या, शिवाजी. जिजाऊंच्या पाठीवर गोड बुक्क्यांचा वर्षाव झाला. तुताऱ्या चौघड्यांच्या नादात सारा गड भरून गेला. बाळाचे नाव शिवाजी ठेवल्याचे साऱ्या गडाला ठाऊक झाले. वाड्याबाहेर मेना तयार होता. बाल शिवाजी देवी दर्शनासाठी निघाला. जिजाबाई बाळाला घेऊन मेन्यात बसल्या. लक्ष्मीबाई मेन्याबरोबर दासी परिवारांसह चालत होत्या. विश्वासराव शास्त्री, वैद्यराज, नारोपंत, गोमाजी नाईक ही सारी मंडळी पुढे चालली होती. त्यांच्या पुढे मंगलवाद्ये वाजत होती. देवीसमोर बाळाला ठेवण्यात आले. देवीचा अंगारा बाळाला लावला होता. भटजींनी आशीर्वाद दिले. विश्वासराव अंधार पडायच्या आत गडावर जाण्यासाठी म्हणून गडबड करीत होते. त्याचवेळी जिजाबाईने एक मखमली कसा विश्वासरावांच्या हाती दिला. नकळत विश्वासरावाने विचारले, काय हे? जिजाबाईंचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, आबा गड सोडताना नवस बोलले होते. मुलगा झाला तर त्यांना देवीवरून 100 मोहरा उतरवून टाकण्यासाठी दिल्या होत्या. नवस बोलणारा निघून गेला. नवस तेवढा मागं राहायला नको. जिजाबाईंना पुढे बोलवेना. त्यांनी डोळ्यांना पदर लावला. थरथरत्या हाताने विश्वासरावांनी कसा उघडला. मुठींनी मोहरा भरून घेऊन ते देवीवरून ओवाळून टाकीत होते. बाल शिवाजीच्या उशा पायथ्याशी सुवर्णाचा सडा पडत होता. बाल शिवाजी आजीच्या मांडीवर, आईच्या कुशीत, दासदासींच्या अंगा खांद्यावर वाढत होता. कुठल्याही वातारणीने दाराशी यावे आणि खुळखुळे पुढे करावेत आणि विश्वासरावांनी ते खरेदी करावे. जुन्नरला गेलेले शास्त्री येताच पितळेचा वाळा घेऊन यावेत. सारे हसू लागले की त्यांनी म्हणावे, सरकार चांदी तोड्यांच्या वाळ्यांनी बाळाला बाळसं चढत नाही. चढतं ते याच पंचरसी वाळ्यांनी. उमाबाईंनी मान डोलवावी. म्हणावे, खरंच कुणाच्या ध्यानी आलं नाही. आणा तो वाळा आणि सोन्याचे वाळे उतरून पंचरसी धातूचा वाळा पायी चढवला जाई. बाळाच्या कौतुकाने दिवस केव्हा उगवे आणि केव्हा मावळे हेही समजत नसे. बाल शिवाजी प्रतिपदेच्या चंद्रासारखा दररोज नवे रूप धारण करीत होता. आपली माणसे ओळखून तो हसू लागला. कष्टाने कूस बदलू लागला. पालथा होऊन 4 हातांवरचा खुळखुळा घ्यायला तो सरकू लागला आणि त्यातूनच 4 साधनांचा उपयोग करून रांगण्याची किमया त्याला अवगत झाली. हाती पांगुळ गाडा आला आणि शिवाजीच्या आजूबाजूच्या साऱ्या वस्तू उंचीवर ठेवण्याची दक्षता वाढू लागली. मृग आला. पश्चिमेचे वारे वाहू लागले. हळूहळू ढगडोक्यावरून सरकू लागले. पण त्यांची धरतीकडे लक्षही वळत नव्हते. वैशाखात तप्त झालेली धरती
तसेच निश्वास सोडित होती. विश्वासरावांना हे चिन्ह पाहून गडावर गंजीखाना रचला. गडाखालचे धान्य आणून अंबरखान्यात भरून घेतले. एके दिवशी सायंकाळी विश्वासराव अचानक जिजाबाईंच्या सदरेकडे आले. जिजाबाईंना वर्दी गेली. विश्वासरावांनी पाहिले तो जिजाबाई कशीदा भरत होत्या. बाळ शिवाजी खेळण्याबरोबर खेळत होता. त्याचे लक्ष विश्वासरावांच्याकडे गेले आणि तो झेपावला. विश्वासराव शिवाजीला उचलीत म्हणाले, राणीसाहेब, बातमी आली आहे की राजेसाहेबांची स्वारी गडाकडे येत आहे. केव्हा? आनंदाने मोहरून जिजाबाईंनी विचारले. कोणत्याही क्षणी ते गडावर येऊन दाखल होतील, तेच कळवायला आलो होतो. विश्वासराव शिवाजीसह वळाले. जिजाबाई म्हणाल्या, त्याला इकडे द्या, कपडे बदलते. विश्वासराव शिवाजीला ठेवून बाहेर गेले. वाड्याच्या आतल्या चौकात सदरेखाली चांदीचं गंगाळ पाण्याने भरून ठेवण्यात आलं. सदरेवर स्वच्छ बैठक अंथरली गेली. दुसऱ्या चौकाच्या सदरेत खास बैठक अंथरली गेली. गालीचे, लोड, तक्के, पायदाणे यांनी सदर सजली. जिजाबाईंनी गडबडीने कपडे बदलले, दागिने घातले. लक्ष्मीबाई शिवाजीला नटविण्यात गर्क झाल्या होत्या. शिवाजीला तयार करून लक्ष्मीबाई जिजाबाईंना हुडकू लागल्या, पण त्यांचा पत्ता लागेना. त्या जिभेच्या दरवाजाने बाहेर पडल्या आणि त्यांची पावले थांबली. जिजाबाई तटावरून उभ्या राहून पाहत होत्या. पाठीवर पडलेल्या सूर्यकिरणात जरी वस्त्रे चमकत होती. वाऱ्याने पदर उडत होता. जिजाऊंची नजर तटाखाली लागली होती. अलगद पावलांनी लक्ष्मीबाई तटाजवळ गेल्या. जवळ येईपर्यंत त्यांना सफळ जिजाबाईंचा लागला नाही. डचकून त्या वळाल्या. तुम्ही होय, काय भ्याले मी? हुडकलं, कुठं दिसला नाहीत. सहज आले, उभी राहिले. चला जाऊ. नको, इथंच सहज राहू. लक्ष्मीबाई हसत म्हणाल्या, एवढ्या लवकर वाड्यात जायचं तरी काय कारण? भारीच छळता बाई तुम्ही. तटाच्या कट्ट्यावर बसत जिजाबाई म्हणाल्या. दोघी तटाखालचा प्रदेश निहाळीत होत्या. आवर्षणामुळे सारा प्रदेश शुष्क वाटत होता. थोडा वेळ झाला आणि जिजाबाई पदर सावरून उभ्या राहिल्या. का उठता म्हणून लक्ष्मीबाईंनी विचारताच त्यांनी बोट दाखवले. दूर अंतरावर धूळ उडत होती. ते लोट क्षणाक्षणाला नजीक येत होता. घोडी दिसू लागली. अश्वपथके दृष्टीपथात आली. गडाला वळसा घेऊन अश्वपथके भरधाव वेगाने जुन्नरकडे जात होती. टापांचा आवाज कानावर येत होता. लक्ष्मीबाई, काय? काही नाही, उगाच चिडवाल. सांगा ना, नाही चिडवायची, वचन. आपण मावळतीकडे जाऊया. समजलं. चला ना, तलावाच्या पलीकडे जाऊ. वाड्यासमोरच्या तलावाच्या तटाकडे दोघी गेल्या. जिजाबाईंनी पाहिले. घोडी जुन्नरमध्ये शिरत होती. पाहता पाहता जुन्नरमधून घोडी बाहेर पडून गडाकडे येऊ लागली. लक्ष्मीबाईंनी विचारले, राणीसाहेब, सामोरे गडाखाली जायचं की वाड्यात जायचं? पुरं झालं बाई, चला. दोघी वाड्यात परतल्या. गडाच्या परवानगीच्या दरवाजावर नगारा वाजवला. सदरेत विश्वासराव पागोटे चढून उभे होते. नारो, त्रिमळ, पंत वगैरे मंडळी पोशाख करून आदबीने उभी होती. दुसऱ्या दरवाजाची नौबत ऐकू आली आणि विश्वासराव सर्वांसह शहाजीराजांना सामोरे गेले. गंगा जमुना टाक्यांजवळ शहाजीराजांची गाठ पडली. साऱ्यांच्या कंबरा लवल्या. मुजरे झडले. स्मितवदनाने शहाजीराजे विश्वासरावांना मिठी मारते झाले. विश्वासराव म्हणाले, उडती बातमी आली होती म्हणून गडाखाली आलो नाही, क्षमा असावी. व्याहींनी असं परकेपणाचं बोलणं आम्हाला आवडत नाही. काय नाईक, सर्व ठीक ना? जी. सारे वाड्यात आले. सेवकांची गडबड उडाली. शहाजीराजांनी हातपाय धुतले. बरोबरच्या माताबर माणसांनी हातपाय धुतले. सारे सदरेच्या बैठकीवर बसले. विश्वासरावांनी विचारले, वाटेत तकलीफ तर नाही ना झाली? राजे मनापासून हसले. म्हणाले, विश्वासराव, घोडदौड आणि पळापळ इतकी सवयीची झाली की रात्री देखील आम्ही घोड्यावर स्वार असतो. सारे हसले. हसता हसता थांबले. आतल्या दारातून शिवाजी रांगत बाहेर आला. साऱ्यांची नजर त्या गोंडस बाळाकडे वळाली होती. शिवाजीकडे पाहत राजे म्हणाले, छोटे राजे, या, तुम्हालाच पाहायला आम्ही आलो आहोत. शिवाजीने एकवार साऱ्यांच्याकडे पाहिले आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य विलसले आणि झेप घेत तो शहाजीराजांकडे धावला. शास्त्री म्हणाले, रक्ताने रक्त ओळखलं. प्रेमभराने शहाजीराजांनी शिवाजीला उचलले. त्याचे मुके घेतले आणि त्याला मांडीवर घेतले. शिवाजी वडिलांच्या दाढीशी चाळा करीत होता. विश्वासराव हसून म्हणाले, आपल्या दाढीला हात घालणारा पहिलाच वीर पाहिला. नाही, हा दुसरा. पण आमचा असा समज आहे की छोटे राजे आले आज्ञापत्रक घेऊन. आज्ञापत्रक? आम्ही आत जाऊन येतो. शहाजीराजे उठले. शिवाजीला घेऊन आतल्या चौकात गेले. जिजाबाईंच्याकडे पाहत शहाजीराजे म्हणाले, आम्हाला पाहताच झेपावला. धीटच आहे, माणसाची पारख झाली की झेपावतो. शहाजीराजे सदरेवर बसायला निघाले. स्मितवदनाने जिजाऊ म्हणाल्या, सासूबाई वाट पाहत आहे. भलतीच चूक होत होती, दाखवा वाट. शहाजीराजांनी उमाबाईचे दर्शन घेतले. तेव्हा निवांतपणाने जिजाबाईंची आणि शहाजीराजांची गाठ पडली. तेव्हा त्यांनी विचारले, सर्व ठीक आहे ना? जिजाबाईंच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले. हुंदका बाहेर पडला. आसनावरून उठत शहाजीराजे म्हणाले, राणीसाहेब, आम्हाला ते समजले. मामासाहेबांची अशी हत्या व्हावी
याचं आम्हाला दुःख आहे. आमच्या काळजाला त्या वार्तेने घर पडलं. आमचं वैर होतं ते खरं, पण ते घरचं. परक्यांनी केलेला हस्तक्षेप आम्ही कसा सहन करू? त्यानंच मन भडकलं आणि आम्ही निजामशाही सोडून आदिलशाहीची नोकरी पत्करली. हे असं किती दिवस चालायचं? ती का आम्हाला हौस आहे? बायका पोरात राहावं असं का आम्हाला वाटत नाही? पण राणीसाहेब, शिवबाच्या पायगुणाने हे दिवस संपतील. आम्ही कुठेतरी स्थिर होऊ. त्यानंतर शहाजीराजे 8-10 दिवस गडावर होते. गडावरच्या मुक्कामात खलबत रंगत होती. शोभाच्या संगतीनं हसण्याला ऊत येत होते. मेजवान्या झडत होत्या. शहाजीराजांची साऱ्या गडाची व्यवस्था जातीने पाहिली. अंबरखान्यात भरलेले धान्य पाहून, गंजीखाना पाहून ते उद्गारले, किती वर्षाची तयारी? दुष्काळी चिन्ह दिसतात. खबरदारी घेतलेली बरी. खरं आहे आपलंही वास्तव्य. राणीसाहेबांच्या बरोबरच आम्ही गडावर आलो. आमची तीच अपेक्षा होती. खजिन्याची रक्कम जमा घेतली ना, पण त्याची काही विश्वासराव करता ते का थोडं आहे? तुम्ही घर सांभाळता, मुलुकगिरी करून घर तरी भरू द्या. एक दिवस अचानक शहाजीराजांच्या नावाने मोगली ताकीद खलिता आला. शहाजीराजांनी तो उघडला. त्यांची नजर खलित्यावरून फिरू लागली. वाचून होताच दीर्घ निश्वास सोडून शहाजीराजे म्हणाले, विश्वासराव, विश्रांतीचे दिवस संपले. का, काय झालं? बादशाह दक्षिण स्वारीसाठी उतरले आहेत. बऱ्हाणपूरला छावणी आहे. मालक आलेल्याची वर्दी आहे. म्हणजे सेवकांनी टाकोटाक जायला हवं. उद्या आम्ही निघणार. 4-2 दिवसांनी गेलं तर चालेल ना? न चालायला काय झालं? शहाजीराजे म्हणाले, पण ते आमच्या रक्ताला मानवत नाही. जिथं चाकरी करतो तिथं वेट बिगार आम्हाला जमत नाही. दुसऱ्या दिवशी शहाजीराजे निघण्याच्या तयारीत होते. उमाबाईंना मुजरा करताच त्या म्हणाल्या, राहायला असतंच तर बरं झालं असतं. जपून राहा. आपला मुक्काम आहे ना? छे रे, ते जमायचं नाही. देवधर्म तसाच राहून गेलाय. आपल्या कुलदैवतांना घृष्णेश्वराला आले होते. कळालं मुलगी इथे आहे. भेटायला आले आणि तसेच गुंतून पडले बघ. मग त्यांना तुमच्याबरोबर न्या. नको रे बाबा, माझे म्हातारीचे दिवस कसेही जातील. साऱ्या मुलखात दुष्काळ आहे. त्यापेक्षा ती इथंच राहिलेली बरी. राजांनी जिजाबाईंचा निरोप घेतला. शिवाजीचे मुके घेतले आणि विश्वासरावांच्यावर सर्व सोपवून शहाजांच्या भेटीसाठी त्यांनी बुऱ्हाणपूरला कूच केले. बाल शिवाजी वर्षाचा झाला. त्याचवेळी मुलखात दुष्काळाचे उग्र स्वरूप धारण केले. गावे ओस पडत होती. पोसायला अशक्य झालेली जनावरे सोडून दिल्यामुळे वैरण मुलखात ती जनावरे भटकताना दिसत होती. गावे सोडून चाललेल्या माणसांचे तांडे देशोधाडीला लागत होते. धान्यही संपत्ती बनली होती. सोन्याला कुत्रे विचारित नव्हते. जिकडे जावे तिकडे भुके कंगाल लोकांच्या झुंडी वाटा अडवून बसलेल्या असत. जीवाची आशा सोडून दिलेल्या, मृत्यूच्या तयारीने सज्ज झालेले ते जीव मुठभर धान्यासाठी हवे ते अत्याचार करायला मागे पुढे पाहत नव्हते. सारा मुलूक असुरक्षित बनला होता. पक्ष्यांनी तर केव्हाच मुलूक सोडला होता. राहिली होती ती फक्त घारी आणि गिधाडे. ती मात्र सदैव आकाशात घिरट्या घालताना नजरेत येत होती. साऱ्या प्रदेशात धष्टपुष्ट कोणी दिसत नव्हते. मेलेल्या प्राण्यांना आणि माणसांना तोटा नव्हता. याच दुष्काळाबरोबर शहाजांची स्वारी दक्षिणेत थैमान घालीत होती. दुष्काळातून तग धरून राहिलेल्या उरल्या सुरल्या वस्त्या मोगलाईच्या स्वारीखाली बेचिराख होत होत्या. सारा मुलूक 2 वर्षात बेचिराख झाला. विश्वासरावांनी गडाचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. गडाचे दरवाजे सदैव बंद असत. आत येणाऱ्या माणसाची कसून चौकशी झाल्याखेरीज त्याला आत सोडले जात नव्हते. गडाची तर इतर टाकी केव्हाच कोरड्या झाल्या होत्या. गंगा जमुना अर्ध्या राहिल्या होत्या. पाण्याचा वापर कसोशीने होत होता. अंबरखाना आणि गंजीखाना जिवे मोलाने राखला जात होता. शिवाजी 2 वर्षाचा झाला. त्याचा वाढदिवस गडाच्या थंडीत साजरा झाला. थंडी संपली, उन्हाळा आला. सारे पावसाची प्रतीक्षा करीत होते. मनातून देवाला नवस बोलले होते. एके दिवशी 2 प्रहरी पूर्वेला ढगांची कानत धरली होती. वारा मंदावता मंदावता थांबला. कानात आकाशात चढत होता. काळी वुहोर लख्खन वीज चमकली आणि मंद गडगडाट घुमला. बाल शिवाजीसह सारे तटाकडे उभे राहून त्या ढगांच्याकडे पाहत होते. एक चक्रीवादळ धुरीचा भोवरा खेळवीत माळवादातून निघून गेले. पूर्वेचा गार वारा सुटला. शिवाजीने विचारले, पाऊस आला? होय राजा, आलास तू. पुन्हा वीज चमकली. असं म्हणतं त्या आवाजात कडकडून गेला. शिवाजी आईला बिलगला. जिजाबाई शिवाजीला घेऊन आत गेल्या. पावसाचा पडदा आदब बजावत पुढे येत होता. ताडताड गारा पडू लागल्या. तटाखालचे सारे वाड्यात आश्रयाला धावले. गारा फुटून उडत होत्या. शिवाजी त्या व्यसनासाठी सदरीत धावत होता. गारांपाठोपाठ पाऊस कोसळायला लागला. सारी गटारे तुडुंब भरून वाहू लागली. सगळ्या वाड्या भरगळत्या झाल्या. पण त्याचे कुणाला दुःख नव्हते. मातीच्या वासाने सारा वातावरण धुंदावले होते. पाऊस थांबताच सारे वाड्याबाहेर पडले. एका पावसाने धरतीचे रूप पार बदलून टाकले होते. पूर्वेला इंद्रधनुष्य पडले होते. शिवाजीने तिकडे बोट दाखवले व तो म्हणाला, आई ते बघ.
बाळ ते इंद्रधनुष्य. शिवाजी पुटपुटला, पण काही जमले नाही. तो लाजला. वळवाचे पाऊस चांगले झालेले पाहताच एक दिवस जिजाबाई विश्वासरावांना म्हणाल्या, संकट टळलं. चालू साली मनाजोगा पाऊस पडेल असं दिसतंय खरं. पाऊस नव्हता तो पाऊस आला. आता कशात अडलं? राणीसाहेब, पाऊस पडला पण गाव ओस पडली. तिथे जमिनी कसणार कोण? कोण म्हणजे जे आहेत ते. जुन्नरची उरली निम्मी वस्ती गडावरच आहे. मग गड खाली करूया. काय? मुलूक सोडून गेलेली माणसं परत आपल्या घरी येईपर्यंत त्यांची जमीन घरदारं याचे तुम्हीच जबाबदार. आपण सगळे खाली जाऊ. तेवढी शेती पेरून घेऊ. साऱ्या गडावर उत्साह संचारला. शाही मेने गडाखाली उतरले. जुन्नरचा वाडा गजबजून गेला. गावाच्या घरांवरून उगवलेले जागच्या जागी वाळलेले गवत पाहून जिजाबाईंचे डोळे पाण्याने भरून आले. जनावरं हाताशी होती तेवढी गोळा करण्यात आली. गडावरचा लोहार जो आजवर अस्सल हाताने तयार करीत होता तो नांगराचे फाळ बसवू लागला. सुतार शाळेत कुवळ दिनडोरी तयार होऊ लागली आणि एके दिवशी सुमुहूर्तावर भूमिपूजन करून नांगरट सुरू झाली. उन्हावलेली माती फुलून जमिनीवर आली. पावसाच्या पाण्याने कुकडी नदी भरून गेली. हंगाम पाहून पेरण्या झाल्या. शिवारावर हिरवी काळी दिसू लागली. डोंगराचे रान गर्द पालवीनी परत एकदा सजले. लेण्याद्रीतून आणि आजूबाजूच्या डोंगर कपारीतून दुधाचे प्रवाह झिरपू लागले. दुष्काळात परागंदा झालेली माणसे आशेने गावी परत येत होती. उभारलेल्या शिवाराने आनंदून कष्टात सामील होत होती. विश्वासराव गडाबाहेर पडले की हट्टाने शिवाजी त्यांच्याबरोबर असे. उन्हातून पावसातून तो विश्वासरावांच्या पुढे बसून घोड्यावरून फिरत असे. वाढती पिके कौतुकाने पाहत असे. जिजाबाई म्हणत, हा कुणबावा होणार असं वाटतं. मग त्यात काय बिघडलं? आमच्यासारखे मालक सगळ्यांनाच मिळतात, पण शेतकरी मालक मिळणं कठीण. जिजाबाई समाधानाने हसल्या. मुलूक जरा स्थिर झालेला पाहताच उमाबाई जायला निघाल्या. जिजाऊंना बरोबर चालण्याचा खूप आग्रह केला, पण जिजाबाई तयार झाल्या नाहीत. त्या म्हणाल्या, सासूबाई, मला काही इथे राहण्याची हौस आहे, पण स्वारींचं सांगणं झाल्याखेरीज मी कशी हलू? उमाबाई काही बोलल्या नाहीत. जिजाऊ शिवाजींना आशीर्वाद देऊन एके दिवशी त्या वेरूळला निघून गेल्या. वर्षभरात परत जिजाबाई गडावर आल्या. मोगलांची नोकरी सोडून शहाजीराजांनी निजामशाही उभी करण्याचा प्रयत्न केला. मोगलांनी दौलताबाद घेतले तरी शहाजीराजे हातात झाले नाहीत. त्यांनी नव्या शहाला माहुलीला नेऊन ठेवले. विजापूरकर आणि मोगल एक झाले. या प्रचंड शाहींशी मुकाबला करणे तितके सोपे नव्हते. निजामशाहीचा अस्त झाला. शहाजीराजांनी स्वतः फौज उभारली आणि मोगलांशी सामना दिला. एका जहागिरीने नवा बंडावा उभारून मुघली सत्तेला तोंड देणारे असे उदाहरण विरळा. 2 वर्षात प्रबळ मोगली सत्तेने शिवाजीराजांचा बंडावा मोडून काढला आणि नाईलाजाने शहाजीराजांनी विजापूरकरांची नोकरी पत्करली. यात 6 वर्षाचा काळ निघून गेला. 6 वर्षाच्या दीर्घ कालानंतर शहाजीराजांना स्वस्थता स्थैर्य प्राप्त झाले. या मधल्या काळात शिवाजी शिवनेरीवर मोठा होत होता. तटावरून रपेटी करीत होता. लेण्याद्री आणि आजूबाजूचा मुलूक त्याच्या नजरेखालून जात होता. शास्त्रीबुवांनी त्याला अक्षराची ओळख करून दिली होती.
7 वर्ष गेली आणि विजापूरहून खलिता आला. खलित्याबरोबर घोडदळ होते, शाही मेने होते, कबाडीचे बैल होते. जिजाबाईंनी खलिता उघडला. शहाजीराजांना पुण्याची जहागीर मिळाली होती. त्यात अत्यंत विश्वासू, चौकस व शहाणा माणूस दादोजी कोंडदेव यांना पाठविले होते. दादोजींच्या बरोबर पुण्याला हलवण्याची आज्ञा होती.